मैत्रेय ऋषींनी विदुर काकांना जे सांगितलं सृष्टी विस्ताराचं तत्वज्ञान, तेच तत्वज्ञान मी तुला सांगतो. मग त्यानं विचारलं, म्हणे विदुर काका मध्येच कुठून आले? म्हणे विदुर काका सर्वसामान्य नाहीत, तर विदुर काका हे महामंत्री आहेत हस्तिनापुराचे, धर्मात्मा आहेत महाराज विदुर काका. आणि त्या विदुर काकाला मैत्र्याने संबोधन केलेलं की सृष्टी कशी निर्माण झाली. भगवंतानेच मैत्रेयाला सांगितलं होतं की तू विदुर काकाला माझं श्रीमद भागवत समजावून सांग. आणि त्यावेळेस मैत्रेय महाऋषींनी विदुर काकाला सांगितलं सृष्टी कशी निर्माण झाली. राजा, तेच आख्यान मी तुझ्या समोर मांडतो. जे मैत्रेयाने विदुर काकांना सांगितलं सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, तेच शुकाचार्य आता राजा परीक्षितीला सांगू लागले. राजा म्हणजे विदुर काका सर्वसामान्य नाही, कोण आहेत? धर्मात्मा आहेत, महामंत्री आहेत हस्तिनापुराचे. आणखी ऐका, विदुर काका दुसरं कोणी नाही, ते साक्षात यमाचे अवतार आहेत. म्हणजे यमधर्मच स्वतः विदुर काकाच्या रूपाने प्रगट झालेले आहेत. म्हणजे यमाचे अवतार कसे? म्हणजे असं झालं, म्हणे मांडव्य ऋषींचा शाप प्राप्त झाला होता त्यांना. पूर्वी ते यम होते विदुर काका. आता ती मोठी कथा आहे. त्यांना 16 वर दिलं त्यांनी, त्या यमाला शाप देऊन टाकला आणि ते यमच विदुर काकाच्या रूपाने प्रगट झाले. आणि मांडव्य ऋषीने शाप दिला, म्हणे दासीपुत्र होऊन जन्माला ये. आणि विदुर काका दासीपुत्र म्हणून जन्माला आले. तो दुर्योधन काय करायचा? त्यांची नेहमी अपमान करायचा, अवहेलना करायचा, या दासीपुत्र बसा. पण विदुर काका असं आहे ना महाराज, सत्य पुढे शहाण पण चलत नाही असं म्हणतात ना, तीच पद्धत आहे. विदुर काका बोलत नव्हते, ऐकून घ्यायचे. एक सांगू, एवढे एकनिष्ठ आहेत विदुर काका. ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण झालं ना, त्यावेळेस कुणीच बोललं नाही, पण एकटे विदुर काका बोलत होते महाराज. त्यांच्या डोळ्यासमोर पांडवांवर अत्याचार झाला, द्युतकर्म झालं, त्यावेळेस विदुर काकांनी विरोध केला. धृतराष्ट्रा, तू जसा बाहेरून आंधळायस ना तसा आतूनही आंधळायस. अरे ते आपली कुलवधू आहेस आणि तू खुशाल दुर्योधनाला आवड, तुझ्या लेकाला आवड. शेवटी दुर्योधनाला राग आला महाराज, विदुर काका बोललेलं, हाकलून दिलं दुर्योधनानं विदुर काका. हस्तिनापुरातून हाकलून दिलं विदुर काकांना. त्यांची पत्नी विदुर काका जंगलामध्ये जाऊन एक कुटिया बांधून नामस्मरण करू लागले भगवंताचं. विदुर काका निघून गेले. त्यानंतर द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, भगवंतानं साड्या पुरवल्या. नंतर पांडवांना 13 वर्षाचा वनवास भोगावा लागला. ते वनवास भोगून पांडव पुन्हा आले आणि आल्याबरोबर दुर्योधनाकडे गेले. म्हणजे दुर्योधना, तू सांगितल्याप्रमाणे 13 वर्षाचा वनवास भोगला आम्ही, 12 वर्षाचा वनवास, 1 वर्षाचा अज्ञातवास, आता आमचं राज्य आम्हाला देऊन टाक. दुर्योधन म्हणला जमणार नाही. डायरेक्ट नाही म्हणून, अशी लई माणसं आहेत महाराज, डायरेक्ट नाही म्हणून. मी एवढं बोललोच नव्हतं म्हणले, असं कसं होईल? ते मी असं म्हणलोच नाही. दुर्योधन म्हणला जमणार नाही, राज्य देणार नाही. आता पांडवांना दुसरा वालीच नाही महाराज कोणी. पांडव कोणाकडे आले? भगवान कृष्ण परमात्म्याकडे. आणि देवाला विनंती केली, देवा दुर्योधन आमचं राज्य आम्हाला द्यायला तयार नाही, एक काम करा, आमच्या वतीनं आमची शिष्टाई करण्यासाठी तुम्ही दुर्योधनाकडे जा. देवानं सांगितलं काळजी करू नका. आणि देव निघाले. आता देव हस्तिनापुरामध्ये जाणार आहे दुर्योधनाकडे पांडवांची शिष्टाई करण्यासाठी. ऐका, देव निघाले मध्यस्थी करण्यासाठी. इकडे 12 वर्ष झाले विदुर काका जंगलात राहत होते. त्यांची पत्नी, तिचं नाव आहे सुलभा. कशाला म्हणायचं सुलभा? जी परमार्थाला सुलभ आहे तिला काय म्हणायचं? सुलभा. हे पहा, पारमार्थिक माणसाला पत्नी परमार्थाला सुलभ असणं फार गरजेचं. नाही तर तुकाराम महाराजांनी खेळ होतो. तुकाराम महाराज विठ्ठलाचे भक्त आणि जिजाई माता कुणाची? मर्याईची. असं होतं कधी कधी. आपलं लय अवघड असतं. वारकरी निघाला एखादा पंढरपूरच्या वारीला का त्याच्या बायकोच्या अंगात येतं. बरं, अंगात येणं परमार्थात जमत नाही, कारण अंधश्रद्धेला वारकरी संप्रदायामध्ये कुठं थारा दिलेला नाही. अंगात देव येण्याची गरज आहे का हो? देव पहिलाच अंगात आहे आपल्या. ज्या दिवशी अंगातून देव निघून जाईल त्यावेळेस आपल्याला इथं कुणी ठेवील का? याचा अर्थ काय? देव पहिलाच अंगात आहे, तुम्ही आणखी देव अंगात कशाला आणता? बरं, अंगात कुणाचे येतं माहितीये का? जे 8-8 दिवस आंघोळ करीत नाहीत त्यांच्या. हे वक्ते बाबा सांगायचे बरं का, माझा अधिकार नाही, पण वक्ते बाबा बोलायचे. असं कसं अंगात येतं म्हणे? आमचं आयुष्य चाललंय इथं परमार्थात, आमच्या स्वप्नात नाही, तुमच्या लगे अंगात. अरे वा, जमलं. आम्ही 3000च्या 8000वर गेलो, 10,000वर गेलो, पण अजून देव आमच्या अंगात नाही. तुमच्याच कसं काय अंगात आलो? नाही ते त्यांना नाही कळायचं, आपल्याला कळलं बस झालं. असा कसा देव येईल म्हणे अंगात? याचा अर्थ काय? सुलभा. विदुर काकाची पत्नी, तिचं नाव सुलभा. एवढं प्रेम करायची महाराज विदुर काकांची सुलभा माता देवावर. त्यांना असं वाटायचं कधीतरी देवानं आमच्या घरी यावं.
रात्रंदिवस देवाची वाट पाहिजे. आणि एक दिवस हस्तिनापुरामध्ये विदुर काका गेले, जंगलात राहत होते विदुर काका, हस्तिनापुरात गेले आणि त्यांनी जरा नगराकडे पाहिलं तर सगळं नगर सजवलेलं होतं. म्हणजे विचारलं का नगर सजवलंय? त्यांनी सांगितलं विदुर काका तुम्हाला माहित नाही? अहो झालं काय? म्हणे भगवान परमात्मा पांडवांची मध्यस्थी शिष्टाई करण्यासाठी हस्तिनापुरामध्ये येणार आहेत, अहो म्हणून देवाच्या स्वागतासाठी नगर सजवलंय. एवढा आनंद झाला महाराज विदुर काकाला धावतच गेले. अगं सुलभा, अगं ज्या परमात्म्याचं तू रात्रंदिवस भजन करते ना, तो परमात्मा हस्तिनापुरामध्ये येणार आहे. सुलभा मातेने विचारलं हस्तिनापुरात येणार आहे, पण आपल्या घरी येईल का हो? विदुर काका म्हटले अगं आपण गरीब आहेत ग, आपल्या घरी कसा येईल? तो दुर्योधन त्याची किती व्यवस्था करेल, राजमहालात जाईल, त्याला बसायला आसन पग, त्याला खायला पंचपक्वान्नाचा स्वयंपाक, आणि तो परमात्मा एवढं सोडून आपल्या घरी कसा येईल ग? सुलभा माते म्हणते अहो असं नका करू, विनंती करून पाहना देवाला. गेले महाराज, देव निघाले. हस्तिनापुरामध्ये देवाचा प्रवेश झाला. सगळे महाराज देवाची स्वागताची तयारी करू लागले. वाद्य वाजू लागले, गुढ्या उभारल्या, टाळ्या वाजू लागले, ढोल ताशे गाणे गाऊ लागले, देवाचं स्वागत करू लागले. सुवासिनी भगवंताला ओवाळू लागल्या. अखंड गर्दी झाली महाराज त्या हस्तिनापुरात. आणि एका कोपऱ्यात विदुर काका असे हात जोडून बसले होते आणि मनात विचार करत होते, मला तर देवाला भेटायचंय, मला देवाला बोलायचं, पण तो देव मला ओळख तरी देईल का? सुलभाची इच्छा आहे, माझी इच्छा आहे, त्या देवानं माझ्या घरी जेवायला यावं, पण तो देव येईल का कधीतरी माझ्या घरी जेवायला? मनात विचार करत होते. असा विचार करता करताच आरोळ आली, काका इकडे. काकाने असं पाहिलं कोण बोलवतोय, तर सगळ्या लोकांना बाजूला सरून भगवंतानं काकाला बोलावून घेतलं. महाराज काय प्रेम होतं विदुर काकावर देवाचं. बोलावून घेतलं, काका एक काम करा, मी आता दुर्योधनाकडे चाललोय, त्याला समजावून सांगतो, पण ऐका उद्धव माझ्या सोबत आहे. तिथलं सगळं उलकल्यानंतर काका मी तुमच्या घरी जेवायला येणार आहे. बापरे, झटकाच बसला महाराज विदुर काकाला. ते पंचपक्वान्नाचं स्वयंपाकाचं जेवण सोडून देव माझ्या घरी येणार आहे. आनंद झाला ना, आनंदाच्या भरात नाचत नाचतच जंगलाच्या दिशेने निघाले. सुलभा ऐकलं का? देव येणार आहे आपल्या घरी जेवायला. सुलभा ऐकलं का? देव येणार आहे आपल्या घरी जेवायला. आनंद झाला महाराज त्या सुलभा मातेला. देव येणार आहे, देव. काय करावं तेच सुचत नव्हतं. सारून घेऊ का, सडा टाकू का, काय करू, काहीच सुचत नव्हतं. जे आहे ते अस्ताव्यस्त सगळं पडलेलं होतं. सुलभा मातेनं सांगितलं एक काम करा, तुम्ही गावात जाऊन काहीतरी देवाचं खाण्यासाठी आणवा, देव आले का आपण तयार करून ठेवू. इकडे देव दुर्योधनाच्या महालात गेले, समजावून सांगू लागले, दुर्योधना अरे देऊन टाकते राज्य. दुर्योधन म्हणला जमणार नाही, देवा सुईच्या टोकावर मावेल एवढी जमीन सुद्धा पांडवांना देणार नाही. नाही देणार म्हणे, नाही देणार. दुर्योधनानं सांगितलं युद्ध केल्याशिवाय पांडवांना काहीच भेटणार नाही. देवानं सांगितलं युद्धच करायचं का तुला? तुझ्या डोक्यातच आहे का? ठीक आहे, ती इच्छा पूर्ण करून टाकतो. दुर्योधनानं सांगितलं मग एक काम करा ना देवा, आता ठरलं ना आपलं युद्ध करायचं, युद्ध केल्याशिवाय देणार नाही ना. म्हणे हो ठरलं युद्ध करायचं, मग एक काम करा, स्वयंपाक केलाय तुमच्यासाठी, 2 घास खाऊन जा. देवानं सांगितलं मला आमंत्रण आहे दुसरीकडलं. दुर्योधन म्हणला कोणाचं आमंत्रण आहे? माझ्या विरोधात कोण आमंत्रण देऊ शकतो? त्यांनी सांगितलं विदुराचं. आणि असं म्हटल्याबरोबर हसायला लागला महाराज. अहो हेलना करून हसायला लागला दुर्योधन. त्या भिकाऱ्याकडे जायचं तुम्हाला जेवायला? काय त्याच्याकडे जेवायला तुम्हाला? राग आला महाराज. दुर्योधना खबरदार, विदुर काकाला जर भिकारी म्हणलं असतं थांबणार नाही इथून पुढे एक क्षण सुद्धा तुझ्या दारात. उद्धवजीच्या हाताला धरलं महाराज आणि फरा ओढत महालाच्या बाहेर आणलं. उद्धवजींनी विचारलं देवा काय करायचंय? देवाला सांगितलं याच्या घरचं खायचं नाही, आपल्याला विदुराच्या घरी जायचं. उद्धवजी चल विदुरा घरी जा. उद्धव भजन करा. चल विदुरा घरी जावे. उद्धवजी चल विदुरा घर 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 जावे. उद्धवजी चलो विदुरा घर जावे. शबरी के बेर सुदाम जी की चावल. शबरी के बेर सुदाम जी की चावल. रुचि रुचि मोल लगावे. दवरी चल विदुरा घर जावे. दवरी चल विदुरा घर जावे.
सुदाम जी के शबरी के बेर सुदाम जी के चावल रुचि रुचि भोग लगावे चलो विदुरा घर जावे उद्धव जी चलो विदुरा घर जावे उद्धव जी चलो विदुरा घर जावे उद्धवजी चलो विदुरा घर जावे उद्धवजीला ओढत ओढत विदुर काकाच्या घरी नेलं महाराज विदुर काकाच्या पत्नी त्यांचं नाव सुलभा त्या स्नान करत होत्या आणि गेल्याबरोबर आतून दरवाजा लावलेला होता भगवान गेले आणि दरवाजा वाजवला काकी मी आलोय आतून आवाज आला मी म्हणजे कोण मी आलोय कृष्ण आहे आणि कृष्ण आवाज ऐकल्याबरोबर महाराज बाई स्वतःला विसरूनच गेल्या स्नान करतोय काय करायचंय आपल्याला इथून पुढं काही डोक्यात नाही महाराज तशाच नानीतून बाहेर निघाल्या महाराज वेडी वेगळी साडी गुंढळलेली होती तशाच निघाल्या दरवाजा उघडला कृष्ण म्हटल्या कृष्ण आवाज ऐकल्याबरोबर स्वतःचा देह भान सगळंच विसरून गेल्या महाराज आणि हीच अवस्था होत असते खऱ्या भक्ताची देवाचं नुसतं नाव जरी कानावर पडलं महाराज त्याला जगाचा काहीच कळवाला राहत नाही जगाचा विचार करत नाही महाराज भक्त सुलभा माता आल्या बाई स्वतःला विसरून गेल्या महाराज दरवाजा उघडला उद्धवाचं स्वागत केलं भगवंताचं स्वागत केलं भगवंताच्या हाताला धरलं सुलभा मातेनं ओढत ओढतच नेऊ लागल्या बरं भगवान आल्यानंतर देवाला वर बसायचं ना आपण खाली बसायचं ना देवाला खाली बसलं ह्या वर बसल्या केळी आणली होती देवासाठी विदुर काकाने केळी सोलली माता मधली केळी देवाला द्यायची आणि सालपट आपण ठेवायची सालपट देवाला खायला नाही केळी खाऊ लागल्या दनादन चाललाय कार्यक्रम उद्धव होतोय म्हणजे नेमका हा कार्यक्रम काय उद्धव फक्त पाहत होता सुलभा मातेकडून देवाकडं देव काही म्हणत नाही दनादन सालपट खातोय हो पहा बर का किती वेडा होतो देव भक्तासाठी देव केळीची सालपट खातो आणि आपल्या घरच्या कोण नुसतं मीठ कमी झालं तर आपण वाला फोक काढतो किती बदल आहे देवाचं ना आपल्यात अरे देव सालपट खातो नाही माझं नाही सांगतो तुमचंच सांगतो किती बदल आहे आपल्यात विचार करा केळीची सालपट देवानं खाल्ली महाराज तेवढ्यात विदुर काका आले आणि त्यांनी पाहिला हा प्रकार काय चाललाय वारे वा म्हणजे देव आणि आल्याबरोबर सुलभा मातेला हलवलं अगं सुलभा जागी भानावर आल्या काय झालं काय करतेस हे बाबा चुकलं म्हणे जा लवकर देवासाठी स्वयंपाक तयार कर गेल्या आतमध्ये काय होतं महाराज गरीब परिस्थिती काय केलं कन्या केल्या देवाला खायला महाराज त्या देवानं कन्या आवडीनं खाल्ल्या हो विदुरा घरच्या बक्षुनी कन्या विदुर घरच्या बक्षुनी कन्या परमानंद झाला विदुर घरच्या बक्षुनी कन्या परमानंद झाला मनमोहन मुरली माला नंदाचल बेला मनमोहन मुरली बाला नंदाचल बेला मनमोहन मुरली बाला नंदाचल बेला मनमोहन मुरली बाला नंदाचल बेला मोहन मुरली बाला नंदाचल बेला गोड भजन आहे मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलबेला देवानं काय खाल्लं महाराज विदुरा घरच्या बक्षुनी कन्या आणि परमानंदे झाला देवानं कन्या आवडीनं खाल्ल्या मला मुद्दा सांगायचा आहे देवानं विदुराची गरीब परिस्थिती पाहिली नाही एवढं प्रेम विदुर काकावरती केलं एवढे विदुर काकांचा अधिकार आहे मला हा मुद्दा सांगायचा आहे शुकाचार्य सांगू लागले राजा विदुर काका सामान्य नाही आणि त्या विदुर काकाला मैत्रेय महर्षींनी जे तत्वज्ञान सांगितलं तेच मी तुला सांगतो की सृष्टी कशी निर्माण झाली त्यांनी सांगायला सुरुवात केली म्हणे असं झालं पहिलं इथं काहीच नव्हतं म्हणे इथं पहिले कोठेची नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही कान्होबा काहीच नव्हतं इथं अवघे शून्याचे होते पाहिजे
मग कशी निर्माण झाली म्हणे, अगोदर माया प्रगट झाली आणि त्या मायेचा आधार घेऊन ईश्वर परमात्मा ईश्वर स्वरूपाला आला. त्या परमात्म्याच्या नाभीतून अगोदर कमळ जन्माला आलं, त्या कमळातून ब्रह्मदेव जन्माला आले आणि त्या ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. ऐका, थोडं जड जाईन आजचे दिवस. आता उद्या आपल्याला भगवान कृष्णाचा जन्म साजरा करायचा आणि त्याच्यामुळे आता पटपट उरकून घेतो जरा. उद्या परमात्म्याचा कोणत्याही अवस्थेत 4था दिवस आहे म्हणल्यावर जन्म साजरा झाला पाहिजे उद्या आपल्याला. उद्या ते नियोजन तुम्ही सगळ्यांनी करून या, मस्त आनंद घ्या, आपल्यात आनंद घ्यायचा मस्त. ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण करायला सुरुवात केली. त्या ब्रह्मदेवानं काय केलं, अगोदर जीवजंतूंची सृष्टी केली. अनेक प्रकारचे प्राणी आणि पक्षी त्यानं निर्माण केले. काही जलचर, काही भूचर, काही खेचर, पाण्यात राहणारे, आकाशात उडणारे, भूमीवर चालणारे, अशी सृष्टी तयार केली. त्यानं 4 खाणी तयार केल्या. कोणत्या 4 खाणी? अंडज, जारज, स्वेदज आणि उद्विज. अंडज म्हणजे ज्यांचा जन्म अंड्यातून होतो, जारज म्हणजे ज्यांचा जन्म जारातून होतो, स्वेदज म्हणजे ज्यांचा जन्म घामातून होतो आणि उद्विज म्हणजे ज्यांचा जन्म बीजातून होतो. बीजातून म्हणजे आता हे झाडं वगैरे हे बीजातून जन्म होतो. अशा 4 प्रकारच्या खाणी ब्रह्मदेवानं तयार केल्या, पण त्याला समाधान मिळत नव्हतं. म्हणजे एवढं सगळं केलं पण देवाला जाणणारा कुणीतरी पाहिजे, म्हणून त्याला ब्रह्मदेवाला मानसपुत्र झाली 4 जण, की तेच आहेत भगवंताचं रूप सनातन, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. हे 4 जण जन्माला आले. भगवान सनकादिकाच्या रूपानं सगळ्यात अगोदर प्रगट झाले. नंतर ब्रह्मदेवाच्या भुवयातून रुद्र प्रगट झाले. नंतर ब्रह्मदेवाने देवदानवांची सृष्टी तयार केली. आसुर जन्माला घातले, देव जन्माला घातले, दानव जन्माला घातले. त्यानंतर ब्रह्मदेवाला मुलं झाली, की ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आहेत. पहा, बरीचशी नाव आहेत, 2-4 नावं वाचून सांगतो फक्त तुम्हाला. मानसपुत्र परीची, अंगिरा, पुलस्य, पुलह, कृतू, भृगु, अंगी, वशिष्ठ, दक्ष, दशमस्तत्र आणि नारद. नारद हा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आहे. जे आपण परवा कथा ऐकली ना, आपण नारदाचं आत्मचरित्र ऐकलं ना, भगवंतानं आशीर्वाद दिला होता की रामदास तू नारद म्हणून ब्रह्मदेवाचा, ज्यावेळेस ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतील त्यावेळेस ब्रह्मदेवाचा मानसपुत्र म्हणून नारद या रूपानं अवतीर्ण होशील. तेच नारद आता पुन्हा अवतीर्ण झाले. नंतर ब्रह्मदेवाच्या अंगापासून एक पुत्र प्रगट झाला. त्याच्यापासून देवा आणि असुराची सृष्टी तयार झाली. ब्रह्मदेवाच्या जिभेतून एक कन्या प्रगट झाली, तिचं नाव आहे सरस्वती. ती एवढी सुंदर होती, एवढी देखणी होती की तो ब्रह्मदेव स्वतःच्या मुलीच्याच मागे पळू लागला. आता ते वेगळा विषय, इथं लांबत नाही, ती मोठी कथा आहे. एवढी ती सुंदर होती, तिचं नाव सरस्वती. नंतर त्याच्या ब्रह्मदेवाच्या 4 मुखापासून 4 भुजा प्रगट झाल्या. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, 4 भुजा. आता ही सृष्टी विस्तार आहे. सृष्टी कशी निर्माण झाली हे शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत बरं का. 4 दिशा निर्माण झाल्या. नंतर त्याच्या ब्रह्मदेवानं आपल्या शरीराच्या उजव्या आणि डाव्या भागापासून 2, एक स्त्री आणि पुरुषाची जोडी तयार केली, निर्माण केली. पुरुष आहेत स्वयंभू मनु आणि स्त्री आहे शतरूपा. आणि तिथून पुढे मैथुनी सृष्टी तयार झाली, म्हणजे एकापासून एक ही सृष्टी तयार झाली. मनु आणि शतरूपा प्रगट झाले आणि ब्रह्मदेवानं आज्ञा केली, म्हणजे जा तुम्ही सृष्टीचं सृजन करा, म्हणजे सृष्टी विस्तार करा. म्हणे करायचं कुठं? ते म्हणे पृथ्वीवर. आणि म्हणले पृथ्वी कुठे? ते म्हणले क्षीरसागरात बुडाली. आता कोण वर काढणार? एवढा शब्द आला आणि ब्रह्मदेवाच्या नाकातून एक वराह बाहेर आला. भगवान स्वतः वराह रूपानं प्रगट झाले. वराह अवतारा भगवंताचा, शरीर माणसाचं आणि तोंड वराहाचं, असं वराह प्रगट झाले. आणि भगवान निघाले कशाला? क्षीरसागरात बुडालेली पृथ्वीवर काढायला. पण तेवढ्यात एक दैत्य समोरून आला, त्याचं नाव आहे हिरण्याक्ष. आणि भगवंतानं त्याच्यासोबत युद्ध करायला सुरुवात केली. देवाने त्याला मारून टाकलं आणि पृथ्वीला वरती काढलं आणि आकाशगंगे स्थापन केलं. आणि मनु आणि शत्रुपा तिथं राहू लागले. राजा परीक्षितीने विचारलं, चांगलं सृष्टी विस्तार एका मागे एक चाललं होतं आणि मधीच हा हिरण्याक्ष कसं काय आला म्हणे. आणि देवानं त्याला काय मारलं? कशासाठी हिरण्याक्षाला देवानं मारलं? मधीच कसं काय आला? आणि मग शुकाचार्य सांगू लागले, म्हणजे राजा हा कश्यप आणि दितीचा पुत्र आहे. त्यांच्यापासून दैत्य जन्माला आले 2. कोणते? एक आहे हिरण्याक्ष, एक आहे हिरण्यकशिपू. म्हणजे झाला असं, एकदा सनकादिक संत वैकुंठात देवाची भेट घ्यायला चालली होती आणि देवाच्या द्वारात 2
द्वारपाल होते जय आणि विजय, त्यांनी आडवलं त्यांना, म्हणजे जायचं नाही, देवाचं काम चालू, मीटिंग चालू, म्हणजे जाऊ नका. आणि त्यांना राग आला सनकारिकांना, त्यांनी शाप दिला म्हणे असं बोलता, आम्हाला जाऊ देत नाही, जा म्हणे, मृत्यू लोकात दैत्य होता. आणि आरडाओरडा देवानं ऐकला आणि देव बाहेर आले. म्हणे काय झालं? जय विजय म्हणले आम्ही आमचं काम करत होतो, यांनी आम्हाला शाप दिला. म्हणे एक काम करा, आता दिलाय ना शाप, 7 जन्म माझी भक्ती करा, मी तुम्हाला पुन्हा वैकुंठात घेतो. ते म्हणले असं असतं पुढं, आमची काही चुकी नसताना आम्हाला शाप दिला, आणि कुशाल 7 जन्म भक्ती करा आणि मग वैकुंठात घेणार. ते म्हटले मग एक काम करा, 3 जन्म आमची विरोधी भक्ती करा, आमच्या विरोधात राहा 3 जन्म, मग तुम्हाला वैकुंठात घेतो. आणि तेच जय विजय हिरण्याक्ष आणि हिरण्यकशिपूच्या रूपाने अवतीर्ण झाले. हिरण्याक्षाला मारण्यासाठी देवानं वराह अवतार धारण केला, ती पृथ्वी क्षीरसागरातून बाहेर काढली आणि आकाशगंगेत मध्ये स्थापन केली. आणि मनु आणि शत्रुपा तिथं राहू लागले आणि पृथ्वीचं सृजन करू लागली. आणि मनु आणि शत्रुपाला 3 कन्या झाल्या महाराज. एक सांगू का, आपण सगळी मनुची संतती आहेत, आपल्याला मानव म्हणतात ना, त्याचं कारण आपण मनुपासून जन्माला आलोत म्हणून आपल्याला काय म्हणतात? मानव. आपण सगळे मनुची लेकरं आहेत महाराज, आपली परंपराच तिथून आहे, म्हणून आपल्याला मानव म्हणतात. आणि पृथ्वीवर संचार करत असताना सृष्टी निर्माण करायचं काम दिलं. आणि मनु आणि शत्रुपाला 3 मुली झाल्या, 3 कन्या. पहिलीचं नाव आहे आकुती, दुसरी आहे प्रसूती आणि तिसरी आहे देवहूती. या 3 मुली झाल्या. आणि 2 मुलं झाली, एकाचं नाव आहे प्रियव्रत आणि दुसऱ्याचं नाव आहे उत्तानपाद. ही मनुच्या सृष्टीचा विस्तार आता इथून पुढे सुरू झाला. देवाच्या सांगण्यावरून मनु आणि शत्रुपाने आपली मुलगी देवहूती ही कर्दम ऋषीला देण्याचं ठरवलं. आणि स्वयंभू मनु आणि शत्रुपा आपली मुलगी देवहूती घेऊन कर्दम ऋषीच्या आश्रमाकडे निघाले. कर्दम ऋषीने त्यांचं स्वागत केलं. 3 जण होती, मनु, शत्रुपा आणि देवहूती. कर्दम ऋषीने स्वागत केलं, तिघाला 3 आसनं टाकले बसायला. मनु बसले, शत्रुपा बसली. पण देवहूतीनं मनात विचार केला, ज्यांच्यासोबत लग्न करायचंय त्यांनी आसन टाकले, त्याच्यावर कसं काय बसायचं? बरं, नाही बसावं तर त्यांनी आसन टाकले, त्यांचा अपमान होईल, करायचं काय? ती हुशार होती, तिनं काय केलं, 3ऱ्या आसनाला स्पर्श केला, नमस्कार केला, आसनाच्या बाजूला बसली. कर्दम ऋषीला आनंद झाला, म्हणे ही आपल्या मनास योग्य असणारी पत्नी आहे. त्यांचा विवाह झाला. कारण शास्त्र असं सांगतं, स्त्रीनं पतीकडून सेवा घ्यायची नाही, पतीची सेवा करायची असते. हे जुन्या काळात होता, आता उलट झालं म्हणा, ते जाऊ द्या. आता असे शास्त्र असं सांगतो, पतीची सेवा करायची, पतीकडून सेवा घ्यायची नाही, पतीची सेवा केली पाहिजे. पण आता थोडं वेगळं झालं. समजा आता आपलं जेवण झालं, आपण पाणी प्यायला उठलं का मग बायको जेवत असतील, मग तिने सांगायचं एक काम करा महाराज, तुम्ही पाणी प्याना, आम्हाला ग्लास भर द्या. मग आमचं सांगतो, तुमचं कशाला सांगू, तुम्ही तुमच्यातच वैतागलेले, त्याच्यापेक्षा आमचं सांगलं तुम्हाला जरा बरं वाटतं, बाकी काय. भास्कर महाराज खरं आहे ना, चालूच असते सगळ्याचं, घरोघरी मातीच्या चुली जे म्हणतात ते चालूच असते, लई टेन्शन नाही घ्यायची. पण शास्त्र असं सांगतो, पतीची सेवा करणं पत्नीचा धर्म आहे. पतीकडून सेवा घ्यायची नाही, पण पती धोरणात पाहिजे. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही ते केलं असताना आम्ही त्याच तयारी नाही या घरी आलतो, पण ते काय जुळलंच नाही आमचं, आमचे हे काय कधी धोरणात यायनातच, त्याच्यामुळे आम्ही जरा ते नादच सोडून दिला. बरोबर आहे, सेवा केली पाहिजे. एक सांगू का, 2 प्रकारची सेवा आहे पतीची. पती धोरणात असला तर त्याची पाय पुजून सेवा करायची, बिन धोरणे असला का काठी घेऊन सेवा करायची. सेवा धोरणात आणायचं म्हणणार सेवाच केली पाहिजे. मग कोणती का होईना सेवा करायची. मग ज्याच्या वाट्याला जशी सेवा येईल तिनं तशी करायची, पण सेवा करायची, मागं फिरायचं नाही. त्या कर्दम ऋषीनं पाहिलं ही आपल्या मनास योग्य पत्नी आहे. आणि ब्रह्मविधीनं त्यांचा विवाह झाला. आणि देवहूती कर्दम ऋषीची सेवा करू लागली. कर्दम ऋषीनं विचारलं, का गं म्हणे, काय अपेक्षा आहे तुझी? त्या देवहूतीनं सांगितलं, एका सांसारिक स्त्रीची काय अपेक्षा आहे, चांगलं घर असावं, 1-2 लेकरं असावं. झाला म्हणे संसार. आणि संसार करत करत त्यांना 9 मुली झाल्या. ऐका, देवहूती आणि कर्दम ऋषीला 9 मुली झाल्या. आणि वचनाप्रमाणे परमात्मा 10वी संतती म्हणून त्यांच्या पोटी जन्माला आले. तो भगवंताचा कपिल अवतार आहे. भगवान कपिल देवाच्या रूपाने प्रगट झाले. आणि त्या कपिल भगवंतानं काय केलं, स्वतःच्या वडिलांना म्हणजे कर्दम ऋषींना तत्वज्ञान सांगितलं. आणि तत्वज्ञान सांगितल्याचा परिणाम कर्दम ऋषी जंगलात निघून चालले भगवंताचं भजन नामस्मरण करायला. तेवढ्या देवहूतीने अडवलं, म्हणे का तुम्ही चालली आणि मला कोण तत्वज्ञान सांगे, मलाही तत्वज्ञान सांगा. त्यावेळेस कर्दम ऋषीने सांगितलं, म्हणजे मी नाही तुला तत्वज्ञान सांगणार, तुझा मुलगा जो आहे ना कपिल, तो तुला तत्वज्ञान सांगेल. आणि कपिल भगवंतानं आईला तत्वज्ञान सांगितलं.
त्याच्यातून योग सांख्यशास्त्र प्रगट झाले. आईचा उद्धार झाला. जिथं कपिल भगवंताच्या आईचा उद्धार झाला देवहूतीचा, त्याला मातृगया म्हणतात. आणि कपिल भगवान आता गंगासागरला निघून गेले. आता ऐका, दुसरी मुलगी आहे मनु आणि शत्रुपाची, तिचं नाव आहे आकुती. ही कन्या रुची ऋषीला दिली. पण आता महत्वाचं आहे का, दुसरी मुलगी आकुती रुची नावाच्या ऋषीला दिली. पण ही कन्या देताना एक पण केला होता. देताना ही पुत्रिका धर्मानं दिली होती. पुत्रिका धर्म म्हणजे काय माहितीये का, एखाद्याला नुसत्या मुलीच होत असतील, मुलगाच होत नसेल, त्यानं काय करायचं, लग्नाच्या वेळेसच जावयाकडून वचन घ्यायचं, माझी मुलगी तुला देतो, पण तुला होणारा पहिला मुलगा तुम्हाला द्यायचा. याला काय म्हणायचं, पुत्रिका धर्म. कोणाला अडचण असेल तर करू शकता, भागवतात तसा पुरावा आहे. अशी पुत्रिका धर्मानं दिली. आणि दिल्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि त्यांना मुलं झाली. मुलगा झाला यज्ञ आणि मुलगी झाली दक्षिणा. ठरल्याप्रमाणे हा यज्ञ कोणाला दिला, मनु आणि शत्रुपाला देऊन टाकला. त्यानंतर तिसरी मुलगी आहे प्रसूती, ती दक्ष प्रजापतीला दिली. तिथून पुढं त्यांना 16 कन्या झाल्या. त्यातल्या 13 धर्माला दिल्या, एक अग्नीला दिली, एक समस्त पितृगणाला दिली आणि एक कन्या भगवान शंकराला दिली, रुद्राला दिली. तिचं नाव आहे सती. त्या सतीनं काय केलं, स्वतःचं शरीर जाळून घेतलं. राजा परीक्षितीने विचारलं, का हो? म्हणे महाराज, सतीनं स्वतःचं शरीर का जाळलं? म्हणे ऐक राजा, असं झालं, दक्ष हा प्रजापती झाला आणि त्यानं यज्ञ स्थापन केला, यज्ञ करायचं ठरवलं, मोठा यज्ञ केला. त्यानं सगळ्याला आमंत्रण दिलं, भगवान शंकराला दिलं, सगळ्याला आमंत्रण दिलं आणि सगळे आले महाराज. आता एवढ्या मोठ्याचा एक असं मोठ्या घरचं लग्न असलं का सगळे जातील, काही काही बिनगण आमंत्रणाचे बी जातील. सगळ्याला भगवान शंकराला सगळ्याला आमंत्रण दिलं, सगळे गेले. दक्ष प्रजापतीनं यज्ञ केला. पण गंमत अशी झाली, सगळे आले आणि दक्ष हा प्रजापती झाल्यामुळे दक्षाला नमस्कार केला, पण भगवान शंकरानं दक्षाला नमस्कार केला नाही. आणि याचा दक्षाला राग आला. त्यानं काय केलं, त्याला शाप दिला भगवान शंकराला, जा म्हणे, मला नमस्कार करत नाही, इथून पुढे तुझी कोणी पूजा करणार नाही. म्हणून आजही भगवान शंकराच्या मूर्तीची पूजा होत नाही, शाप येतो त्यांना. त्यांच्या पिंडीची पूजा होते, त्यांच्या लिंगाची पूजा होते भगवान शंकराच्या. भगवान शंकराला त्याचं काहीच वाटलं नाही. देवाला काय वाटणार आहे, शाप दिला काय काय दिला काय. भगवान शंकर निघून गेले. काही नाही वाटल्यामुळं दक्षाला पुन्हा राग आला आणि त्यानं पुन्हा यज्ञ सुरू केला. यावेळेस काय केलं, त्यानं सगळ्याला आमंत्रण दिलं, पण भगवान शंकराला आमंत्रण दिलं नाही. आणि आमंत्रण नाही दिल्यामुळं सगळे देव निघाले, समोरूनच जात होते ना. त्या सतीला वाटलं, आपल्या बापाच्या घरी एवढा मोठा कार्यक्रम आहे ना, आमचे तर काही मनानंतर जायचं का नाही जायचं, काही यांच्या डोक्यात दिसतं का नाही. गेली देवापुढं. म्हणले, शंकर भगवान एक काम करा, घरी एवढा मोठा यज्ञ आहे तुमच्या सासऱ्याकडं, आमच्या वडिलांकडं, चला ना तुम्ही. ते म्हटले, कसं आहे सती, आपल्याला आमंत्रण नाही, त्याच्यामुळं जाणं आपलं काम नाही. काही ठिकाणी आमंत्रण असलं तरच गेलं पाहिजे आणि काही ठिकाणी आमंत्रणाची वाट पाहिजे नाही. आता एखाद्याचं लग्न असलं, आमंत्रण असल्याशिवाय जायचं नाही. वास्तुशांती आहे, घराची पूजा आहे, सत्यनारायण आहे, अनेक गोष्टी आहेत. त्याला आमंत्रण असलं तरच जायचं, असं मोघम नाही जायचं. जागरण असलं आमंत्रण पाहिजे. मग काही ठिकाणी आमंत्रणाची वाट पाहिजे नाही. एखादं गचकलं मग म्हणायचं की नाही, त्याचा फोनच नाही आला मला, मी कसं काय येऊ, येडा काय तू, असं कसं होईल. तो फोन करायच्या धोरणात पाहिजे ना. एखादं गेलं अचानक, आमंत्रणाची वाट पाहिजे का, 10व्याला आमंत्रणाची वाट नाही पाहिजे. मग म्हटले, मग आता गावात एवढा मोठा सप्ताह चालू आहे, काय येत नाहीत तुम्ही? नाही बा, आपल्याला कोणी बोलिलच नाही, इथं बोलावं लागत असतं का. तो का म्हणे, तेथे न पाचारिता जावे, इथं आमंत्रणाची वाट पाहिजे नाही. सत्संग चालू आहे, कथा चालू आहे, कीर्तन हरिपाठ चालू आहे, जो विषय आपल्या आवडीचा आहे तिथं जायचं आणि ऐकायचं, आमंत्रणाची वाट पाहिजे नाही. देवानं सांगितलं, सती आपल्याला आमंत्रणच नाही, जाण्यात मजा नाही. सती म्हणली, मग एक काम करा, तुम्ही नका जाऊ, मला तरी जाऊन द्या ना, माझ्या बापाला राग येईल ना, माझ्या बापाला किती वाईट वागल. ते म्हटले, तुला जायचं जाय, पण शक्यतो माझं तर म्हणणं जाऊ नको. आग्रह केला, हट्टानं गेली महाराज सती. आणि गेल्याबरोबर तिने यज्ञाचं वैभव पाहिलं. सगळ्या देवतांना स्वतःचं आसन आहे, पण भगवान शंकराला आसनच नाही महाराज. अपमान वाटला महाराज तिनं स्वतःच्या पतीचा. ती रागारागाने एवढी बोलली, ती दक्ष प्रजापतीला, स्वतःच्या बापाला एवढी बोलली, एवढा राग आला तिला. रागाच्या मनात ते जळताना समोर जसा कुंड होतं, ते अग्नी कुंडातच उडी घेतली, सती जळाली महाराज. जळाल्याबरोबर नारद तिथं कामाला लावलेलीच आहेत ना. नारदांनी लगेच उड्डाण घेतली भगवान शंकराच्या समोर. म्हणजे, देवा, सतीनं अग्नीत उडी घेतली, सती जळाली. कशामुळे जळाली? अपमान वाटला तिला, जळाली. राग आला महाराज भगवान शंकरानं, जटाजूट सोडलं, दगडावर जटा आपटल्या, त्याच्यातून वीरभद्र प्रगट झाला. आणि त्या वीरभद्राला भगवान शंकरानं सांगितलं, जा म्हणे,
दक्ष प्रजापतीचं मुंडकं उडून टाक. हा वीरभद्र आला महाराज. दक्ष प्रजापतीचं आणि वीरभद्राचं युद्ध सुरू झालं. त्या वीरभद्रानं दक्ष प्रजापतीचं मुंडकं उडून टाकलं. हो. आणि मग भगवान शंकर तिथं प्रगट झाले. भगवान शंकर प्रगट झाले आणि दक्ष प्रजापतीच्या पत्नीनं विनंती केली, म्हणे महाराज चूक झाली त्यांच्याकडून, पण तुमचे सासरे असं करू नका. सासऱ्याला मारणं वाईट आहे ना. प्रसूतीनं विनंती केली, सासऱ्याला मारू नका. मग काय करायचं म्हणे, एक काम करा. भगवान शंकर म्हटले, जो कोणी पहिला प्राणी दिसल ना त्याचं मुंडकं उडून आणा, मी त्याला बसवतो. आणि गेल्याबरोबर पहिलं एकच प्राणी दिसला, बोकड, आणि त्याचं मुंडकं कापलं आणि त्या दक्ष प्रजापतीला बसवलं. आता त्या दक्ष प्रजापतीला वाईट वाटत होतं, पश्चाताप झाला होता. त्याला देवाची करायची होती स्तुती भगवान शंकराची, पण ते नुसतं म्या करायचं, त्याला बोलता येत नव्हतं ना. देवानं सांगितलं तू बोलूच नको, तुला काय बोलायचं मला कळलं, तुला बोलायची काय गरज आहे. हो. त्यानंतर सतीला पुढचा जन्म प्राप्त झाला कोकिळेचा. त्या कोकिळेचं शरीर तिचं पडलं आणि पुन्हा पर्वतराजाच्या घरी पार्वती म्हणून जन्माला आली आणि अनेक कठोर साधना करून तिनं भगवान शंकराला प्राप्त करून घेतलं. अशा 3 मुलीचा मनुष्य रूपाच्या 3 मुलीचा देवहूती, प्रसूती आणि आकुती हा वंश विस्तार सांगितला. राजानं पुढे प्रश्न केला, म्हटले महाराज 3 मुलीचा विस्तार आम्हाला कळाला, पण मनुष्य रूपाला 2 मुलं आहेत, त्या एकाचं नाव आहे प्रियव्रत आणि दुसऱ्याचं उत्तानपाद. त्यांचं पुढं काय झालं ते आम्हाला सांगा. आणि मग सांगू लागले, प्रियव्रत उत्तानपादो शत्रुपापते सुतो वासुदेवस्य कलया रक्षयाम जगतम स्थितो. म्हणजे त्यांना 2 मुलं होती, एकाचं नाव प्रियव्रत आणि उत्तानपाद. भागवतात त्याचं वर्णन आहे. तो प्रियव्रत आहे ना, म्हणजे बऱ्याच काळ ब्रह्मचारीच राहिला, त्यानं काय लग्न केलं नाही. उत्तानपाद मात्र राजा झाला, त्यानं लग्न केलं आणि त्याच्या 2 पत्न्या आहेत. त्याला 2 पत्न्या आहेत, एकाचं नाव आहे सुनीती आणि एकीचं नाव आहे सुरुची. ऐका, 2 पत्न्या आहेत. जाये उत्तानपादस्य सुनुती सुरुची स्तयो सुरुची प्रेयची पत्नी उत्तरायुयुच्चो ध्रुवा. म्हणजे त्यानं भागवतात वर्णन, त्यांच्या 2 पत्न्याचं नाव आहे, एकीचं नाव सुनीती आणि एकीचं नाव सुरुची. म्हणजे अगोदर पहिलं लग्न उत्तानपादाचं झालं सुनीती सोबत, पण बऱ्याच काळापर्यंत संतती होत नव्हती म्हणून त्यानं दुसरं लग्न केलं सुरुची सोबत. पण गंमत अशी झाली महाराज, दोन्ही राण्या सोबतच गर्भवती राहिल्या आणि दोघीलाही 2 मुलं लेकरं झाली. सुनीतीचा मुलगा त्याचं नाव ठेवलं ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा त्याचं नाव ठेवलं उत्तम. आता हळूहळू ते वाढू लागले, 5-5 वर्षाचे झाले आणि खेळत होते, असे अंगणात खेळत होते. आता सुरुची ही आवडती होती, ती महालात राहत होती, आणि सुनीती ना ती नावडती होती, ती राम जंगलात होती. महाराज हीच अवस्था आहे आपली, लोकाला सुनीती आवडत नाही, सुरुची आवडते. आणि सुनीती आपली कवई बाहेरच आहे, नीती डोक्यात घुसत नाही आपल्या. नीतीनं वागायचं माणसाला कळत नाही. हे फक्त कथा ऐकायच्या म्हणून नाही, याच्यातून बरचसा सार आहे महाराज. उत्तानपाद ही अवस्था आहे जीवात्म्याची, त्याच्या 2 बायका आहेत, म्हणजे त्याच्या 2 नीती आहेत. एक आहे सुनीती, दुसरी आहे सुरुची. रुची म्हणजे आवड आणि नीती म्हणजे वागणं. माणसाला नीतीनं वागणं आवडत नाही, तिला बाहेर झोपडी बांधून दिलेली आहे. आणि जी रुची आहे ना, की ज्या रुचीनं सगळ्याचा नाश केलेला आहे आवडीमुळं, तिला मात्र महल आहे, तिला महालात राहायला जागा आहे. गरीब अवस्था. ते 2 लेकरं असं मस्त खेळत होते. उत्तानपाद राजा सिंहासनावर बसलेला होता आणि तेवढा ध्रुव बाळाला वाटलं की आपण आपल्या वडिलाच्या मांडीवर जाऊन बसावं. ती लेकरं दोघंही धावत गेलं ना आपल्या वडिलाच्या मांडीवर बसले. तेवढ्यात सुरुची आली, सावत्राई होती ना, आणि तिनं ध्रुव बाळाला वडिलाच्या मांडीवर बसलेलं पाहिलं, रागच आला महाराज. अरे माझा मुलगा त्याच्या वडिलांच्या मांडीवर बसला योग्य आहे, कारण मी त्याची आवडती आहे, पण या ध्रुवाला राजाच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही. ध्रुवा खाली हो. ध्रुव म्हणला जमणार नाही, माझे सुद्धा वडील आहेत, मी का खाली उतरू. राग आला महाराज सुरुचीला आणि तिनं काय केलं, ध्रुवाला असं हाताला धरलं, फरफरा ओढत खाली ढकलला महाराज. ध्रुव खाली आपटला महाराज, त्याला जखम झाली, रडू लागला. अजिबात पुन्हा खबरदार, जर तुझ्या वडिलाच्या राजाच्या मांडीवर जर बसला तर माझी इतकं वाईट कोणी नाही. आणि एवढी जर तुला राजाच्या मांडीवर बसायची हौस असेल तर ऐक, वनात जा, तप कर, देवाला प्राप्त करून घे आणि देवाकडून वरदान माग की माझ्या सुरुचीच्या पोटी मला जन्माला घाल. आणि ज्या वेळेस तू सुरुचीच्या म्हणजे माझ्या पोटीला जन्माला येशील तेव्हा तुला राजाच्या मांडीवर बसायचा अधिकार आहे, तोपर्यंत इकडे यायचं नाही. पाहता येईल म्हणजे राजाच्या मांडीवर बसायला देवाशी तपश्चर्या करायची, देव प्रसन्न करायचा
त्याच्याकडून वरदान मागून घ्यायचं, सुरुचीच्या पोटी जन्म घ्यायचा आणि मग राजाच्या मांडीवर बसायचं. सावत्र रायन महाराज नावीला झाला. रडत रडत तो ध्रुव बाळ जंगलाच्या दिशेने निघाला आणि आपल्या आईकडे गेला, झोपडीमध्ये सुनीतीकडे, आणि रडू लागला आणि सांगू लागला, असं असं झालं, मला सुरुची आईनं बसू दिलं नाही. त्यावेळेस सुनीतीनं सांगितलं, अरे दुसऱ्यावर नाराज होण्यात काय मजा रे, आणि कन लगे रुसावे बहुता आणि आपुल्या संचिता वाचून या, हे आपलं कर्मच आहे, आपली अवस्था तशी, आपल्या प्रारब्धातच तसं आहे. आणि तुला सुरुची आई जे बोलली, काय वाईट बोलली रे म्हणले, उलट ती चांगलंच सांगितलं तिने, जंगलात जा, भगवंताची साधना कर आणि देवाला मिळून घे, देवाची भक्ती कर आणि देवाला असं पद माग की सुरुचीच काय, कुणी जरी आलं तर तुला उठ म्हणणार नाही, असं पद मागून घे. ध्रुव बाळाचे 5 वर्षाचा आहे ध्रुव बाळ, फक्त 5 वर्षाचा. डोळेच खडकन उघडले महाराज ध्रुव बाळाचे आणि त्यानं सांगितलं, आई मी आता तसंच करतो, जंगलात जातो, भगवंताचं नामस्मरण करतो, तपश्चर्या करतो, देव मिळवतो आणि देवाला असं काही आढळ पद मागून घेतो की कुणी मला तिथून उठ म्हटलं नाही पाहिजे. गेला महाराज, निर्णयच केला त्यानं देव मिळवायचा. जंगलाच्या दिशेने निघाला. ऐका, जंगलाच्या दिशेने निघाला. आता देवाला काळजी वाटायला लागली, माझ्या ध्रुवाचं काय होईल, म्हणून त्यांनी नारदजींना पाठवलं, जा नारदजी, ध्रुवाची समजूत घाला. नारदजी आले, ध्रुवाच्या तोंडावरून हात फिरवला आणि सांगितलं, ध्रुवा अरे 5 वर्षाचा आहेस तू, कशाला चालला जंगलात. त्यानं सांगितलं, मला देव मिळवायचा, देवाची भक्ती करायची, देव प्राप्त करून घ्यायचा. नारदजी म्हणले, अरे वेड आहेस का, या जंगलात हिंस्र पशु राहतात, वाघ सिंह खाऊन टाकतील ना तुला. त्या ध्रुवाचा निश्चय किती दृढ होता, 5 वर्षाचा लेकरू, पण काय देवाबद्दल निश्चय दृढ होता. त्यानं सांगितलं, देह जावं अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव, आता मी मेलो तरी चालेल पण देव मिळवल्याशिवाय परत येणार नाही. अभिमान वाटला महाराज नारदांना, आणि नारदाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला, आशीर्वाद दिला आणि सांगितलं, जा, इथं थांबू नको, मधुवनात जा आणि भगवंताचं नामस्मरण कर. आणि त्याला एक मंत्र दिला, नक्की तुला देव भेटेल. ओम नमो भगवते वासुदेवाय, या मंत्राचं नामस्मरण कर, नक्की तुला देव भेटेल. महाराज गेला ध्रुव वनात, मधुवनात गेला आणि त्यानं तपश्चर्या सुरू केली बरं का. ऐका, 6 महिने तपश्चर्या केली ध्रुव बाळानं. किती? फक्त 6 महिने. पहिले दर 3 दिवसातून एकदा कंदमुळं फळं खायचा. नंतर दुसऱ्या महिन्यात 6 दिवसातून एकदा झाडाची वाळलेली पानं खायचा. नंतर तिसऱ्या महिन्यामध्ये 9 दिवसातून एकदा पाणी प्यायचं. त्यानंतर 12 दिवसातून एकदा हवा प्यायचा, म्हणजे वायू भक्षण करायचा. नंतर 12 दिवसांतून त्यांनी स्वतःचा श्वासच आवरून घेतला. 12 दिवस श्वासच घेत नव्हता. नंतर आता त्यानं अशी अवस्था प्राप्त केली, त्यानं श्वास घ्यायचा सुद्धा बंद केला. जिथं श्वास अवस्था त्यांना प्राप्त झाली, श्वासच बंद केला. त्याचा परिणाम प्रकृतीवर होऊ लागला. वायुमंडळ स्तब्ध झालं. सगळे देव घाबरले, भगवंताला शरण केले, म्हणले, देवा लवकर उठा, इथं थांबू नका, त्या ध्रुव बाळाकडे जा, त्यानं श्वास बंद केलाय, प्रकृतीवर परिणाम झालाय, वायुमंडळ स्तब्ध झाले, लवकर त्याला भेट घ्या. आणि असं म्हटल्याबरोबर देव त्याच्या समोर प्रगट झाले. महाराज, ध्रुवा जागा हो, पण ध्रुव इकडं तिकडं पाहतच नव्हता, ध्रुवाचं भजन चालूच होतं. महाराज, ओम नमो भगवते भजन करा. वासुदेवाय, ओम नमो भगवते 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 वासुदेवाय. वासुदेवाय प्रभो वासुदेवाय, ओ वासुदेवाय प्रभो वासुदेवाय, आपुले माय प्रभो वासुदेवाय, ओ वासुदेवाय प्रभो वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय.
वासुदेवाय बोला आपुले माय प्रभो नंदनंदनाय वासुदेवाय प्रभु वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय आपुले माय प्रभो वासुदेवाय वासुदेवाय प्रभु वासुदेवाय वासुदेवाय प्रभो वासुदेवाय वासुदेवाय प्रभु वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय भगवान परमात्म्याचं भजन चालू होतं महाराज. मनात विचार नव्हता कोण आलंय. 6 महिन्याची साधना केली हो तुम्ही. आपल्याला आश्चर्य नाही वाटत का तुम्हाला? 5 वर्षाचं लेकरू 6 महिन्याची साधना केली आणि देव मिळवला हो. कलियुगातलं नाही होय. पृथ्वी स्थापना सृष्टी निर्माण व्हायच्या काळातली घटना आहे. 5 वर्षाचं लेकरू 6 महिने साधना केली आणि त्यानं देव मिळवून घेतला. तुम्हाला नवल नाही वाटत का या गोष्टीचं? तुम्हाला नवल वाटतं याच्यात नाही, आम्हाला सुद्धा नवल वाटतं. आमचं आयुष्य चाललंय याच्यात. सोपं नाही महाराज. एक सांगू का, तुम्ही कोणत्या वयातले आहेत, कोणत्या भावनेतले आहेत, कोणत्या कुळातले आहेत, तुम्ही गरीब आहेत का श्रीमंत, देवाला काही, तुम्ही लहान आहेत का मोठे, काही घेणं नाही देवाला. त्याचं वय 5च वर्षाचं होतं पण भावना एवढी होती ना महाराज की देवाला यावं लागलं. आपण मग 60-70 वयाचे झालो पण भावनाच जायनात आपल्या तिथं. का जायनात? इकडं गुतून ठेवल्यात आपण. इकडं निघालं भागवत कथेला निघालं का, ए लेकराकडे बघ बर का मी कथेला चाललोय, ए त्या लहान्याकडे ध्यान दे बर का कथेला चाललोय, शेळीला पाणी पाहिजे हो, गैल चारा टाक, कथेला चाललोय, येतोच कशाला तू? ही आपली कथा. आपली कथा नाही, आपली व्यथा आहे महाराज. आपलं वय झालं का भावना एकरूप होत नाही देवासोबत. देवासोबत डायरेक्ट कनेक्शन झालं पाहिजे महाराज. का होत नाही त्याचं कारण आहे विसरले आपल्या. आपण असं पांगून ठेवल्यात आपल्या भावना, त्यामुळे एकत्रित येत नाही आणि देवाच्या पायाला लागत नाही. त्यानं निश्चय असा केला होता, देह जावा अथवा राहू, आणि पांडुरंगी शरीर पडलं तरी चालेल पण देव मिळवण्याशिवाय माग हटायचं नाही. त्यानं ठरवलंच होतं. आता ज्यानं जो शरीरावर, एक सांगू का, शरीरावर उदार झाल्याशिवाय परमार्थ होत नाही आणि देव भेटत नाही. त्याला शरीरावर उदार व्हावं लागतं महाराज. तुकाराम महाराज शरीरावर उदार झाले, त्याचा परिणाम स्वतः परमात्मा विमान घेऊन त्यांना नेण्यासाठी आला. आणि नुसता आला नाही, वाट बघत होता. तुकाराम महाराज आयटीत सांगत होते, थांब जरा उरकून दे, मला बॅग भरून दे ना. वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग. विमान थांबवलं तुकाराम महाराजांनी. विमान काय भक्ती होती. अरे आपण स्टँडवर गेलो तर एसटी, महाराष्ट्र शासनाची एसटी थांबाना आपण हात करून. एसटी नाही, गावातली ओळखीची रिक्षा थांबाना आपल्याला. एसटी तर ओळखीची नाही. कल्पना करा काय प्रेम केलं असेल त्या ध्रुवानं महाराज. अरे 6च महिन्याची प्रार्थना केली, तपश्चर्या केली, त्याचा परिणाम प्रगट झाले आणि ध्रुवाचं भजन चालूच होतं. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवंताचं भजन चालू होतं आणि देव समोर प्रगट झाले. भगवंताच्या स्वरूपाचं चिंतन करत होत्या. भगवान प्रगट झाले, ध्रुवा जागा हो. आणि ध्रुवाला जाग केलं महाराज. आणि ध्रुवानं देवाला पाहिलं महाराज. डोळ्यातून अश्रू यायला लागले महाराज. रडू लागला ध्रुव. शब्द सुचाना ध्रुवाला काय करायचं. ध्रुवाच्या मुखातून शब्दच आहे ना महाराज. ज्याच्यासाठी 6 महिने प्रतीक्षा केली, साधना केली,
तो साक्षात परमात्मा माझ्या समोर आहे, त्याची स्तुती करायची होती भगवंताची ध्रुवाला, पण शब्द फुटत नव्हते. देवानं ओळखलं याला माझी स्तुती करायची पण शब्द फुटत नाहीत. देवानं आपल्या हातातला शंख त्याच्या गालावरून फिरवला. आणि एक सांगू का, अरे वेदालाही भगवंताची स्तुती करता आली नाही, याच्यापेक्षा 1000 पटीनं स्तवन भगवंताचं ध्रुवानं केलं महाराज. योंत प्रविश्य मम वाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्व गादिन प्राणां नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. भगवंताचं वर्णन करू लागला. एवढं सुंदर स्तवन भगवंताचं केलं महाराज, स्तुती केली. आणि भगवंतानं विचारलं, ध्रुवा 6 महिने तपश्चर्या केली, एवढी कडक केली, कशासाठी केली? एक सांगू का, मला आढळपत पाहिजे, मागायचंच विसरून गेला महाराज. मागितलं नाही, देवानं स्वतः दिलेलं आहे ध्रुव बाळाला. मागायचं होतं आढळपत, पण विसरून गेला आणि सांगितलं, देवा तुझी भक्ती आणि तुझं प्रेम फक्त माझ्या हृदयात ठेव, मला दुसरं काही लागत नाही. देवानं सांगितलं, माझी भक्ती माझं प्रेम तर कायम तुझ्या हृदयातच राहणार आहे. पण ध्रुवा, इथून पुढे तुझ्या वडिलांच्या नंतर 36,000 वर्ष तू राज्य करशील, आणि 36,000 वर्ष राज्य केल्यानंतर तुला माझं विमान न्यायला येईल, आणि तुझ्यासाठी एक स्वतंत्र लोक तयार करून ठेवलाय, ध्रुवलोक. त्या ध्रुवलोकामध्ये तुला घेऊन जातील. आणि तिथून पुढं भगवान निघून गेले, आशीर्वाद दिला. आणि ध्रुव आता घराच्या दिशेने निघाला. पश्चाताप झाला होता महाराज उत्तानपाद राजाला. नारदाने असं खडकिले, महाराज मूर्खा, बायकोचा बैल झाला आणि खुशाल एवढ्या अशा लेकराला जंगलात पाठवून दिलंस, लाज नाही वाटत तुला? नारद बोलले. त्याला पश्चाताप झाला. ज्या सुरुची मातीनं त्याला वनात पाठवलं तिलाही पश्चाताप झाला. पण ऐका, ध्रुव बाळ घरी आल्याबरोबर सुरुची आई दिसली. सुरुच्या आईच्या पायावर डोकं ठेवलं आणि सुरुचीच्या रोटांगणच घातलं सुरुचीला महाराज. ती रडायला लागली महाराज धाय मोकलून. ध्रुवा, असं नकोस करू रे, माझ्यामुळे तुला वनावर जावं लागलं, माझ्यामुळे त्रास झाला म्हणून लाजवतोस का मला लाजवतोस? आणि ध्रुवाची उद्गार ऐका. ध्रुवानं सांगितलं, नाही गाई, अगं तू जर बोलली नसतीस ना, हा देव मला तुझ्यामुळे प्राप्त झाला. तू जर मला बोलली नसतीस तर मी वनात जायचं धाडस केलं नसतं. तू जर मला बोलली नसतीस तर तो देव मिळवण्याचं धाडस मी केलं नसतं. आज मी जो काही आहे, आज देव माझ्या सोबत आहे, त्याचं कारण फक्त तुझ्यामुळे. आईचं दर्शन फक्त तुझ्यामुळे माझ्या जीवाचं कल्याण झालंय. स्वतःच्या आईला भेटला. तिथून पुढे 36,000 वर्ष ध्रुव बाळानं राज्य केलं. नंतर आढळ पदावरती नेण्याकरता भगवंताचं विमान आलं. ध्रुव बाळानं विनंती केली, माझ्या आईलाही सोबत घ्या, आईलाही स्वतंत्र विमान. आणि ध्रुव बाळाचा उद्धार झाला. आढळ पदावरती ध्रुव बाळा निघून गेला. त्यापुढे नंतर ध्रुव बाळाचा पुढं वंशविस्तार सांगितलेला आहे. त्याच्याच वंशामध्ये पुढं अंग नावाचा राजा झाला, त्याची पत्नी सुनीता. त्यांना मुलगा झाला, त्याचं नाव आहे वेन. हा वेन अत्यंत दुराचारी, ध्रुव बाळाच्या कुळात जन्माला आलेला, म्हणून सगळं आपल्या कुळात जन्माला आलेली सगळी संतती चांगली नाही असं सांगता येत नाही. एवढा दुराचारी होता म्हणे. आई बापाला मानत नव्हता, ब्राह्मणाला मानत नव्हता. पण त्यानं ब्राह्मणाने त्याला शाप दिला आणि तो जळून भस्म झाला. हो, पण पुन्हा शरीर त्याला प्राप्त झालं. त्याच्यात ताकदच तेवढी होती. पुन्हा शरीर प्राप्त झालं. पण पुन्हा शापामुळं काय झालं, त्याला मरण आलं होतं. शरीर तसंच राहिलं, आतमध्ये निघून गेला. पण आता गंमत अशी झाली, प्रजेला राजा राहिला नाही. आणि मग आता काय केलं पाहिजे? त्याच्या आईनं काय केलं, ते शरीर जळू दिलं नाही. वनस्पतीपासून एक तेल तयार केलं आणि एक नाव तयार केली लाकडाची. आणि त्या लाकडाच्या नावेत ते तेल टाकून ते तसंच अंग नावाचा राजा असं ठेवून दिला, शरीर जपून ठेवलं. प्रजेला राजा राहिला नाही. मग काय केलं पाहिजे? मग ब्राह्मणांनी काय केलं, त्याच्या शरीराचं मंथन केलं. त्याच्यापासून निषाद जन्माला आली. ते त्याचं पाप होतं. काळा कभिन्न पुरुष निघाला. ते पाप असं जंगलाच्या दिशेने पळून गेले. नंतर पुन्हा त्याच्या डाव्या आणि उजव्या भागा शरीराचं मंथन केलं आणि त्याच्यापासून एक स्त्री आणि पुरुषाची जोडी प्रगट झाली. भगवंतानं स्वतः अवतार घेतला पृथू नावानं आणि स्त्री अवतीर्ण झाली आरची. पृथ्वी हा भगवंताचा 24 अवतारापैकी एक अवतार आहे. त्या पृथ्वीराजानं पृथ्वीचं दोहन केलं. ऐका, त्या पृथ्वी नावाच्या राजापासून आपल्या ग्रहाला पृथ्वी म्हणतात. त्यानं काय केलं, पृथ्वीचं दोहन केलं. सुंदर नगर रचना तिथून पुढे सुरू झाली. आता आपण कसं गावोगावी राहतो ना, तसं
सुरुवातीला राहत नव्हते. नगर रचना पृथ्वीराजानं सुरू केली. तिथून पुढे लोक शेती करू लागले. तिथून पुढे मग सरोवर बांधली, मोठमोठी जलाशय बांधली. त्या पृथ्वीराजाचा रथ पृथ्वीवरती फिरला. त्या रथाच्या चाकाच्या खड्ड्यानं मोठमोठे खंड तयार झाले. आशिया खंड, भरत खंड असे वगैरे वगैरे मोठमोठे द्वीप तयार झाले. एवढा मोठा राजा पृथ्वीराजा. त्यानं 99 यज्ञ केले महाराज. त्याचा यज्ञाचा घोडा यंत्रानं चोरला ईर्ष्येमुळं. भगवान स्वतः प्रगट झाले त्याच्या यज्ञामध्ये आणि त्याला प्रसाद दिला. त्याचा उद्धार करून टाकला. त्याचाच पुढचा मुलगा आहे विदिताश्व. त्या पृथ्वीराजानं स्वतःचं राज्य त्या विदिताश्वाला देऊन टाकलं. नंतर पुढे प्राचीनबर्ही नावाचा राजा झाला. त्याच कुळामध्ये ध्रुव बाळाच्या कुळाचा विस्तार आहे. तो प्राचीनबर्ही राजा कर्मकांडी होता. कर्मकांडी म्हणजे कळतं का? त्याला मांस खायला आवडायचं. मग तो काय करायचा? मांस खाण्यासाठी काहीतरी नियोजन करायचं. आता बऱ्याचशा लोकांना हॉटेलचं खायला आवडतं. मग कोणाचा जन्मदिवस असला का पार्टी कधी देतो? हो. कोणाचाही वाढदिवस असला त्याने फोन लावायचा, ए वाढदिवस तुझा पार्टी कधी देतो का? छंद आहे त्याला खायचा बाहेरचा. तसं तो प्राचीनबर्हीला मांस खाण्याचा छंद होता. तो काहीतरी नियोजन करायचा, काहीतरी निमित्त करायचा, यज्ञ करायचा. यज्ञाच्या निमित्तानं पशुबळी द्यायचा. कुठल्याही निमित्तानं पशुबळी द्यायचा. मांस खायची त्याला हौस होती. नारद एक दिवस त्याला भेटले आणि नारदानी त्याला सांगितलं, अरे मूर्खा, ज्यांचं तू मांस खातोस ना, इथं तुला मजा वाटते, पण वर बघ ते वाटच पाहून येत. वर गेल्यानंतर तुला असे नोचून नोचून खातील. घाबरला महाराज प्राचीनबर्ही आणि नारदाला शरण आला. आणि नारदांना विचारलं, म्हणे महाराज आता काय केलं पाहिजे? आणि मग नारदांनी त्याला 5 अध्याय म्हणजे पुरंजन आख्यान सांगितलं. आता ते आख्यान सांगायला आपल्याला वेळ नाही, आणखी थोडा वेळ असता तर मग ते झालं असतं. पण पाहू, उद्या जर थोडंफार जमलं तर ते आख्यान पाहू. ते पुरंजन आख्यान पाहून प्राचीनबर्ही नारदांना शरण आला, उपदेशानं प्रभावित झाला आणि त्यानं राज्य मुलांच्या ताब्यात देऊन टाकलं आणि स्वतः तपश्चर्या करण्यासाठी वनात निघून गेला. त्याच्या पुढे प्रचेतस राजे झाले. त्यांचा विवाह वार्षिणीबरोबर झाला. आणि इथपर्यंत विदुर काकांनी मैत्रेय महामुनींच्या मुखातून कथा ऐकली. शुकाचार्य म्हणतात, इथपर्यंत ऐकलेली कथा राजा मी तुला आता सांगितलेली. उद्या आपल्याला भगवान श्रीकृष्णाचा जन्म साजरा करायचा.